नमस्कार. आशिष दत्तू यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण अशाच एका माहितीपर व्हिडिओला घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून अशीच नवीन नवीन इत्तेभूत माहिती तुम्हाला आपल्याला यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. विषय आहे कानामागून आला आणि तिकट झाला. नेमका विषय समजला असेल तर ते आपण पुढे या विषयाबद्दल बोलणार आहोत, पण विषय थोडासा वेगळा आहे. विषय काय आहे ते आपण आता तुम्हाला लवकरात लवकर समजणार आहे. तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. कानामागून आला आणि तिकट झाला हा प्रत्यय म्हणजे ही म्हण क्रीडा क्षेत्रातील आता एका उंचीवर पोहोचलेला फलंदाज म्हणजे संजू सॅमसन या खेळाडूवरती लागू होते. T20 विश्वचषकाचा थरार संपला आणि नेमकं विजेतेपद, संभाव्य विजेतेपद कोण जिंकणार हे पूर्ण भारताला माहीत होतं. पण नेमकं मैदानावरती कशी कामगिरी करून भारतीय जगज्जेता होतो हे पाहणं क्रीडाप्रेमीसाठी एक पर्वणीच होते. त्याच अनुषंगाने संघात नेमकं स्थान द्यावं की नाही द्यावं यावरचं क्रीडा समीक्षकांनी भरपूर क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा अशी होती की आउट ऑफ फॉर्म असणारा संजू सॅमसनला अंतिम 11मध्ये संधी द्यावी किंवा न द्यावी या सर्व गोष्टींची चर्चा आपण आजच्या व्हिडिओच्या पद्धतीतून करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलला पहिल्यांदाच आला तर चॅनल लाईक करा. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. T20 विश्वचषकाचा थरार जसा जसा पुढे पुढे जात होता तसा तसा उत्कंठावर्धक सामन्यांची मेजवानी क्रीडाप्रेमींना मिळत होती. त्याच अनुषंगाने सलामीवीर फलंदाज म्हणून आपल्या लौकिकास साजेशी न करणारा अभिषेक शर्मा नेमका संघामध्ये आहे तरी कसा असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडलेला होता. पण दुसरीकडे न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यांमध्ये फारशी चांगली कामगिरी न करणारा संजू सॅमसन T20 विश्वचषकाच्या संघात कसा दाखल झाला हे सुद्धा क्रीडाप्रेमींच्या प्रश्नी पडलेलं नव्हतं. त्याचप्रमाणे संघ व्यवस्थापन नेमकं कोणत्या रणनीतीने या वर्ल्ड कपमध्ये खेळणार आहे हे सुद्धा क्रीडाप्रेमींना, क्रीडा समीक्षकांना अजून देखील समजलेलं नव्हतं. पण संजू सॅमसनची विकेट किपिंग असो किंवा फलंदाजी असो याचा पूर्ण कल्पना या संघ व्यवस्थापनाला किंवा टीम सिलेक्टर्सना होती. त्याच अनुषंगाने त्याला एखादी संधी तरी द्यावी असं काही क्रीडा जाणकारांचं मत होतं. त्याच अनुषंगाने त्यांनी भारतीय संघाच्या फलंदाजीमध्ये लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ठेवून संजू सॅमसनला एक संधी देऊ केली आणि त्या संधीचं सोनं त्याने 100% प्रयत्न देऊन केलेलं. झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात त्याने चांगले रन्स केले. वेस्ट इंडिज विरुद्धच्या कलवाया मला या स्थितीत असणाऱ्या सामन्यात तब्बल 97 धावांची खेळी करून आपल्या निवडीचा सार्थ विश्वास त्याने दाखवून दिला. आता वेळ होती फायनल गाजवायची. फायनलच्या सामन्यामध्ये नेमकं कोण खेळणार, जास्तीत जास्त प्रेशराईज अभिषेक शर्मावरती होतं. अभिषेक शर्मा सातत्याने अपयशी ठरत असताना देखील टीममध्ये जागा आपली पक्की करण्यात यशस्वी ठरला होता. त्याच कारण की जेव्हा पत्रकार परिषद होती तेव्हा सूर्यकुमार यादवने सांगितलं की मागील काही सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने उत्कृष्ट पद्धतीने फलंदाजी केलेली आहे. एखाद्या खेळाडूचा बॅड पॅच हा आयुष्यात येत असतो. त्याच बॅड पॅचच्या वेळेतून अभिषेक शर्मा जात आहे. त्यामुळे त्याला अजून एक संधी द्यायला हवी, कारण तो कधी कोणत्या वेळी स्फोटक खेळी करून देईन हे सांगता येणार नाही. आणि ती स्फोटक खेळी त्यांनी अंतिम सामन्यामध्ये अर्धशतक लागवून केली. आणि दुसरीकडे संजू सॅमसनने संयमी खेळी करत 89 धावा केल्या. अशा प्रकारे त्यांनी सेमीफायनल आणि फायनल दोन्ही सामने गाजवून भारताला विजेतेपद मिळवून दिले. दुसरीकडे पाहता गोलंदाजीचा भार हा सातत्याने जसप्रीत बुमराहवरती होताच आणि त्याचाच फायदा भारतीय संघ व्यवस्थापनाने घेतला आणि योग्य वेळी बुमराहला गोलंदाजी देऊन सूर्यकुमारने आपल्या नेतृत्वाचे कौशल्य मैदानावरती दाखवून दिले. पॉवर प्लेमध्ये जबरदस्त बॅटिंग केलेला भारतीय संघ तब्बल 6 षटकांमध्ये 92 धावा करतो आणि दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ द्वितीय फलंदाजी करताना तब्बल 3 विकेटा गमावून 52 धावा करतो. या ठिकाणीच असं समजून येते की सामना हा एकतर्फी झालेला होता. पॉवर प्लेमध्ये सामना गमावला असल्यामुळे न्यूझीलंड शेवटपर्यंत सामन्यात कुठेच दिसला नव्हता. वेगवान गोलंदाजीची भार जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असतानाच मोक्याच्या वेळी केलेली गोलंदाजी आणि संघात केलेले बदल, क्षेत्ररक्षण या सर्व गोष्टींच्या आघाडीवरती भारतीय संघ विजेतेपद पटकावणार हे जवळपास निश्चित झालं होतं. न्यूझीलंडने फलंदाजी करताना 6 ओव्हरमध्येच दाखवून दिलं की आम्ही सामन्यामध्ये नाही आहे. 52 धावात 3 विकेटा गेल्यानंतर सामना एकतर्फी भारताकडे झुकलेला होता.
आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी करताना भारताने जी काही फलंदाजी केली त्या दृष्टिकोनातून भारताचे 20 रन हे अर्थातच कमी पडले असे क्रीडा जाणकारांचं मत होतं. कारण 16व्या षटकात तब्बल 3 विकेटा 1 रन देऊन जी गोलंदाजी निशमने केली होती ती अप्रतिम गोलंदाजी होती. त्याचाच फटका काहीसा फलंदाजीवरती भारताचा पडताना दिसला. कारण सूर्यकुमार सुद्धा शून्यावरती पहिल्याच बॉलवर आऊट झाला होता आणि जिथे धावसंख्या 270 280 पर्यंत जाणार होती ती धावसंख्या 256 पर्यंत 255 धावांपर्यंत येऊन ठेपली. पण जाऊ द्या, 255 टार्गेट हे खूप मोठं टार्गेट आहे आणि अंतिम सामन्याचं दडपण काहीसं जड असतं. सेकंड बॅटिंगला खूप जड जातं 250 प्लस धावा. आणि पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी करतानाच यावेळेस न्यूझीलंड संघाचं दडपण ओळखून जसप्रीत बुमराहने पहिल्यांदाच पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि त्याला पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी मिळाली. हेच विशेष, कारण आपण बहुतेकच्या मागच्या सामन्यामध्ये बघत होतो पॉवर प्लेमध्ये बुमराह गोलंदाजी करताना दिसत नव्हता. हार्दिक पांड्या, इतर गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजीचं 7 फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने खूप चांगली गोलंदाजी केली, पहिली विकेट मिळवून दिली. असा काहीसा सार हा विश्व विजेता भारत संघाचा होता. त्याच अनुषंगाने भारताने उत्कृष्ट पद्धतीने सांघिक प्रयत्न करत हा विश्वकरंडक आपल्या नावे केला आणि आपल्याकडे कायम ठेवला. 2024चं विश्वचषक भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकला होता आणि आताचा विश्वचषक भारताने न्यूझीलंड सारख्या बलाढ्य टीमला हरवून विश्वचषक जिंकला होता. आता पुढील वेळापत्रक काय हे आपण आपल्याला पाहणं देखील रंजक ठरणार आहे. पण आता IPLचा सीझन येणार आहे. 2026 या वर्षातलं IPL 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. काही सामन्यांचं वेळापत्रक आलेलं आहे. IPL सामन्यांची महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण आपल्या YouTube चॅनलवरती देणार आहोत. पण आता IPLच्या 10 संघामध्ये नेमके कोणकोणते खेळाडू आहेत, त्या खेळाडूंची नावं काय आणि ते खेळाडू कोणत्या देशाकडून आहेत, ते IPL मध्ये कोणत्या संघाकडून प्रतिनिधित्व करणार आहेत, या सर्वांची इत्थंभूत माहिती देणारा व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती येणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून IPLच्या संदर्भात, क्रिकेटच्या संदर्भात तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ, नवीन अपडेट आपल्या YouTube चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.